अ, नमस्कार मित्रांनो. माझं नाव अक्षय आहे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे डिजिटल अँड एज्युकेशनल गाईड. तर आज आपण समजून घेणार आहोत की एक्झिक्युटिव्ह ऑफ रोल म्हणजे काय. तर तुम्ही आता स्लाइडवर पाहू शकता की डू यू नो हू इज ॲन एक्झिक्युटिव्ह ऑफ रोल. साधारणतः जवळपास जे लोक काम करतात कंपनीमध्ये, जे कर्मचारी आहेत, मोस्ट ऑफ द एक्सपिरियन्स पर्सन त्यांना तर माहितीच, पण फ्रेशर लोक जी नवीन काम शोधतात आणि ज्यांना आत्ताच काही पासआउट झाले असतील, त्यांच्यासाठी जेव्हा ते नोकरी शोधतात तेव्हा हा शब्द एक्झिक्युटिव्ह ऑफ रोल हा बरेचदा त्यांच्यासमोर येत असेल. तर सहसा काही काही लोकांना माहीत नसतं. ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी वेल अँड गुड, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर एक्झिक्युटिव्ह ऑफ रोल म्हणजे नक्की काय, तर ह्या आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मी तुम्हाला पुढे सांगतो. एक्झिक्युटिव्ह ऑफ रोल त्याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन अशी आहे: एक्झिक्युटिव्ह ऑफ रोल मीन्स an employee who works for a company but is not on that company direct payroll. तर याचा अर्थ असा आहे की की हा असा कर्मचारी जो कंपनीसाठी काम करतो, पण तो कंपनीच्या पेरोलवर असतो. म्हणजे त्याचा जो पगार आहे ती कंपनी करत नसते. तर त्याचा पगार, त्याची जी पगार करण्याची कंपनी असते ती असते थर्ड पार्टी स्टाफिंग एजन्सी. टिपिकली द एम्प्लॉय इज hired through a third party staffing agency, contractor or manpower provider. They work at the client company and perform duties similar to regular employees. Salary, benefits, and employment record are managed by staffing agency rather than client company. The role may be temporary, project-based, or long-term, depending on the agreement. तर साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जो एक्झिक्युटिव्ह ऑफ रोल असतो हा थर्ड पार्टीद्वारा हे त्याला काम दिलं जातं. पण त्या सर्व काही कंपनीची जी काही काम आहेत ती सर्व त्याच्याकडनं होत असतात, त्याच्याकडनं करून घेतली जातात. पण जो कंपनी जी परमनंट स्टाफ असतो त्याच्या त्याचा जी कंपनी जी परमनंट स्टाफ असतात त्यांच्यासाठी जे पेरोल असतं ती कंपनी करते. पण हा जो ऑफ रोल एक्झिक्युटिव्ह असतो त्याचा पेमेंट हा थर्ड पार्टी करत असते. त्याच्यामध्ये जे काही ड्युटी असतात ज्या एक्झिक्युटिव्ह रोलच्या त्या सर्व त्याला पार पाडाव्या लागतात. तर आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये ऑफ रोल अँड ऑन रोल यांच्यामध्ये काय फरक आहे तो जाणून घेणार आहोत. तर एक्झाम्पल द्यायचं झालं, सपोज you work as a sales executive at Reliance Retail, but your appointment letter and salary come from staffing firm. In that case, you are on off-role executive at for Reliance Retail. तर याला साध्या सोप्या भाषेत सांगतो असं की जे सपोज तुम्ही एक सेल्स एक्झिक्युटिव्ह आहात आणि तुम्ही रिलायन्स कंपनीसाठी काम करतात, पण तुमचं जे ऑफर लेटर असतं आणि तुमची सॅलरी आहे, तुमची अपॉइंटमेंट हे डायरेक्ट त्या रिलायन्स कंपनीद्वारे नाही घेतलं नाही जाणार, तर ते घेतलं जाणार थर्ड पार्टीद्वारे. आणि ऑन रोल आणि ऑफ रोल याच्यामधला फरक तर समजून घ्यायचा म्हटलं तर ऑन रोलवाले डायरेक्ट एम्प्लॉय असतात कंपनीचे आणि ऑफ रोल हे वाले एम्प्लॉय ऑफ अ थर्ड पार्टी एजन्सी. ऑन रोल कंपनी पेज सॅलरी डायरेक्टली, जे ऑन रोलवर असतात, आणि जे ऑफ रोल असतात त्यांचा पेरोल, त्यांची सॅलरी एजन्सी पे करते. युजली रिसीव्ह फुल कंपनी बेनिफिट्स. जे कर्मचारी ऑन रोल असतात त्यांना जे कंपनीचे जेवढे काही बेनिफिट ते सर्व मिळतात. पण जे ऑफ रोल असतात सहसा त्यांना लिमिटेड ऑफर असतात. आणि जे ऑन रोल असतात त्यांची जॉब सिक्युरिटी चांगली असते.
इन्स्टेड ऑफ जे ऑफ रोल असतात एजन्सी डिप्लॉयमेंट करतात. तर सांगण्याचा उद्देश असा की ऑफ रोल आणि ऑन रोल दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. ऑफ रोलवाल्यांना बेनिफिट असा असतो की साधारण त्यांना त्या कंपनीमध्ये नवीन शिकायला मिळतं, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतात, फक्त इन केस ऑफ ऑन रोलवाल्यांच्या. तर आय होप तुम्हाला मी दिलेली माहिती समजली असेल, आवडली असेल. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. मी नक्कीच त्याचा उत्तर देईल. आणि थँक्स फॉर वॉचिंग. दॅट्स इट. बाय.